तर राम राम मंडळी, आज आपण जाणार आहोत पंढरपूरला. आईने चहा केला होता, चहा पिला आणि पडलो घराच्या बाहेर. म्हणतात ना, मांजर आडवं गेले अपशकून होतो, काळं कुत्रा आडवं गेले अपशकून होतो. मी तर आवर्जून काळ्या कुत्र्याची गाडी घेतली आणि बसलो गाडीवर. अपशकून हो म्हणून मी त्या काळ्या कुत्र्याची खूप वेळ छेड काढली, त्याला असं खूप डिवचण्याचा प्रयत्न केला, परंतु ते काय मला चावायला तयारच नव्हतं. नंतर म्हणलं फस नागाच्या फण्यावणी त्याला करूया, तरी पण ते काय चावायला तयारच होईना. शेवटी मी प्रयत्न सोडला आणि माझ्या पुढच्या वाटचालीला जान काळीज लाखो दिलो की धडकन असलं काय नाही तर माझ्या संग होता माझी दिलकी थैली. आणि मग काय गाडीवर बसलो, गाडीवर बसून किका मारला चालू केलं. किका 4-5 मारल्यावर लक्षात आलं की बाबा आपण गाडी चावी चालू केली. मग चावी चालू केली, किक मारून लगेच आम्ही मोरोंचीच गाठली. मोरोंची मध्ये गेले असं भव्य दिवस शिखर दिसते आणि भगवा ध्वज दिसला, मनाला भारी वाटलं. आणि तिथून पुढे लगेच आम्ही गाठली शिरापूर. ते बाकी काय काशी ना, शिरापूर नाव ऐकून माझ्या तोंडाला गोडवाचा आला. सकाळी करेक्ट 7 वाजता आम्ही निघालेलो. कसे निघालेलो तुम्ही बघताय, 100च्या स्पीड न हो. तर मित्रांनो, हीच ती झाडं ज्या झाडांनी या रस्त्याचं सौंदर्य जपून ठेवले. जुन्या दिवसाची आठवण करून देणारा हा वटवृक्ष. मग काय आली लांबुटीत आले आम्ही काय चाप्याचं विसरतो होय. वळवली लगेच जयशंकरला गाडी आणि जयशंकरला वळवून लगेच त्याला असं कुंदाच्या दे असं प्रेमानं सांगितलं. आम्हाला त्यानं जरा कोल्हेवणी केलं, पण लगेच आम्हाला बी कळलं बाबा आपण कुंदाच्या पितोय, जरा टाइम तर लागणारच ना. मग काय ए शेमण्या तू का मध्ये यायलाय. त्याने लगेच आपल्यासाठी काचेचा ग्लास उचललं आणि असं मांडलं त्यानं कुंदा टाकला. तो का बघा कसं टाकतोय, बघून भरून नाही पण थोडाच टाकतोय. तो टाकला आणि असं गप चहा वाटला. बघा चहा कसा वततोय. वतून त्यानं काय केलं, आमच्या स्वाधीन केला. मग काय आम्ही पण लगे केलं चेस आणि मग काय निघालो पुढच्या वाटचालीला. तर जय हरी मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत पंढरपूरला. आता आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपण पंढरीचं दर्शन करणार आहोत पंढरपूरचं. तरी रोड कसा फुट भरलेला आहे. सगळे लोक पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाच्या आशेने पंढरपूरला मार्गित होत आहेत. आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरीचं खूप असं महत्त्व आहे. आमच्या सोलापूर जिल्ह्याचं भाग्य आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये असं मोठं असं पंढरपूर नामक तीर्थक्षेत्र आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक ना करी तीर्थव्रत. आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरीसारखं देवस्थान असल्यामुळे आमच्या सोलापूर जिल्ह्याला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. पंढरपूर इथून अजून 15 किलोमीटर आहे. नालीकडून तुंगतपासूनच अशी वाहनांच्या रांगा रस्त्याला दिसू लागल्या. यावरून आम्हाला कळून चुकलं की बाबा गर्दी खूप आहे, पण आमच्या बी अंगात लय मस्ती, त्यामुळं आम्ही जरा गाडी आत नेली. पंढरपूरच्या अलीकडूनच 3 ते 4 किलोमीटर अंतर आम्ही चालून पार. तर मित्रांनो, वर्षानुवर्ष हे देवस्थान असल्यामुळे इथे तुम्हाला सांगतो, कर्नाटक इकडं रत्नागिरी, कोकण, सातारा या भागातील बहुतांश लोक आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला येतात. आणि तसं बघायला गेलं तर पुणे मुंबईच्या सुद्धा दिंड्या आमच्या पंढरपूरमध्ये येत राहतात. एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही येते. मित्रांनो, आपला घर संसार सोडून कित्येक लोक अशी पंढरीला आपल्या म्हणजे आता तुम्ही बघा, आपल्या गावाला जाऊन यायचं म्हणजे तरी टेन्शन येतं की बाबा मी परत कधी येतोय. परंतु मित्रांनो, मागं सगळं सोडून
इतके लोक म्हणजे मित्रांनो तिथे म्हणजे 15 लाख लोक पंढरीत दाखल झाले होते आषाढी वारीनिमित्त. तर मित्रांनो एवढे लोक भक्तिभावानं पंढरीत दाखल होतात. निस्वार्थी अशी भक्ती लोक करतात आणि पांडुरंगाला साथ घालतात. तर बाबांनो परिस्थिती पुढं झुकावं लागतं याचं हे उत्तम उदाहरण. तर मित्रांनो पंढरपूर हे इतकं मोठं तीर्थक्षेत्र असून सुद्धा इथं गाण्याचं साम्राज्य आढळून आलं. तर बाबा काय झालं होतं माहिती आहे का, गर्दी इतकी अफाट होती की पाऊस सरकावायला सुद्धा जागा नव्हती. तरी पण अचानक एक रुग्णवाहिका आली. रुग्णवाहिकेला वारकरीने अशी वाट करून दिली. हा आपला संप्रदाय सांगतोय. हिंदू संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय इतका महान आहे की इथं शांतीला प्राधान्य दिलेले आहे. गिरीश महाजन साहेब कधी नाही ते पंढरपूरमध्ये आले होते आणि त्याच्यावर उभारून आकड मारले. हे आहे आपल्या विठुरायाचं मंदिर. इथं आहे नामदेव पायरी. आषाढी कार्तिकी भक्तजन येती असं टॅगलाईन देऊन मंदिराला भव्य अशी सजवणूक केलेली आहे. सजवलं आहे फुलांनी. खूप असं रोमांचक असं दिसणारं मंदिर तुम्ही पाहताय. हे आहे मंदिराचं पश्चिम द्वार. तर मित्रांनो लहानपण देगा देवा मुंगी साखरे चरावा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. मित्रांनो लहानपण किती भार असते तुम्हाला सांगायला नको. लहानपणी जेव्हा मी पंढरपूरला यायचो तर तेव्हा मला पप्पा असेच खांद्यावर बसून घ्यायचे. आणि आता मोठं झालोय जिंदगीचे पाक.
इतकी गर्दी असून सुद्धा आम्ही असा सेल्फी घेण्याचा नाद काय कमी केला नाही. तर बाबांनो, गर्दी इतकी भयंकर होती की आर्मीवाले अशी टप्प्याटप्प्याने माणसं सोडत होते. हा आहे पेशवेकालीन वाडा, किती भारी आहे. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जय महाराष्ट्र, जय हरी.